परीक्षक, आज मी इथे फक्त एक भाषण करण्यासाठी उभी नाहीये, तर आपल्या देशाच्या नसांमध्ये वाहणाऱ्या रक्तप्रवाहाची चाचणी करायला उभी आहे. तर नमस्कार, मी अनुष्का संगीता रामभाऊ वाळे, मी मंगळेश्वर विद्यालय मंगळापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर विषय मांडू इच्छिते. लोकशाही बळकटीसाठी SR मोहिमेचे महत्त्व. लोकशाही म्हणजे काय? 5 वर्षातून एकदा गोटावशाहीचा टिपका लावून येणं म्हणजे खरी लोकशाही का? की जनतेने जनतेसाठी जनतेद्वारे चालवलेलं राज्य ही पुस्तकातील व्याख्या पोपट पंचासारखी पाठ करणं म्हणजे खरी लोकशाही? अजिबात नाही. लोकशाही ही फक्त एक व्यवस्था नाही, ती एक जिवंत प्रक्रिया आहे. आणि या जिवंत प्रक्रियेला जेव्हा स्वार्थाची, भ्रष्टाचाराची, निष्क्रियतेची आणि बोगसपणाची उधई लागते ना, तेव्हा तिला साफ करण्यासाठी एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असते. आज आपण ज्या SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेबद्दल बोलतोय, ती मोहीम म्हणजे मतदार यादीवर केलेली एक सर्जिकल स्ट्राईक आहे. ही मोहीम नक्की लोकशाहीला बळकट बनवते की तिच्यासमोर नवीन प्रश्न उभे करते? आज आपण याचा जरा विचार करूया. मला सांगा, SIR मोहीम म्हणजे काय? सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर तुमच्या माझ्या लोकशाहीचा जो सर्वात मोठा आधार आहे ती म्हणजे मतदार यादी आणि तिचेच शुद्धीकरण. 1950 साली जेव्हा या देशात पहिली निवडणूक झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, मग तो राजा असो किंवा रंग, एकच अधिकार दिला. एक नागरिक एक मत एक मूल्य. होय, एक नागरिक एक मत एक मूल्य. पण काळाच्या ओघात या मतदार याद्यांचं काय झालं? जे व्यक्ती 10 वर्षांपूर्वीच मरण पावलेत त्यांची नावं आजही मतदार यादीत अमर आहेत. जे लोक गाव सोडून शहरात गेलेत त्यांची नावं गावीही आहेत आणि शहरातही आहेत. आणि सर्वात भयंकर म्हणजे काही ठिकाणी बोगस मतदारांची फौज उभी करून लोकशाहीचा गळा आवळला जातोय. अशा वेळी जेव्हा निवडणूक आयोग SIR मोहीम राबवतं तेव्हा ते घराघरात जातं, मृत व्यक्तींची नावे पकडतं, तरुण मतदारांची नोंदणी करतं, पत्त्यामधील चुका सुधारतं आणि बोगसगिरीला मुळासकट उपटून टाकतं. हे मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे. भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हटलं जातं, पण लोकशाही मोठी असण्यापेक्षा ती विश्वासूही असली पाहिजे. निवडणूक ही लोकशाहीचा एक उत्सव असतो आणि या उत्सवाचा पाया असतो ती अचूक आणि विश्वास मतदार यादी. जर मतदार यादीच चुकीची असेल तर लोकशाहीचा पाया हादरतो आणि जर मतदार यादी पारदर्शक, अद्ययावत आणि न्याय असेल तर लोकशाही अधिक मजबूत होते. आणि म्हणूनच SIR मोहीम राबवली जाते. पण या मोहिमेचं स्वागतही झालं आणि तिच्यावर प्रश्न देखील उपस्थित झाले. काहींना ही लोकशाही बळकट करणारी वाटली तर काहींना अडचणीत आणणारी वाटली. मग खरी बाजू कोणती? आज मी कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू मांडणार नाहीये, तर मी मांडणार आहे लोकशाहीची बाजू, मी मांडणार आहे संविधानाची बाजू, मी मांडणार आहे एका सामान्य नागरिकाची बाजू. कारण लोकशाहीची ताकद ही सरकारमध्ये नसते तर मतदान करणाऱ्या एका नागरिकामध्ये असते. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात एका महान वाक्याने होते, आम्ही भारताचे लोक. लक्षात घ्या, इथं आम्ही सरकार असं लिहिलेलं नाही, इथं आम्ही नेते असंही लिहिलेलं नाही, इथं लिहिलंय आम्ही भारताचे लोक. याच 3 शब्दांत लोकशाहीचं संपूर्ण तत्वज्ञान सामावलंय. एक गरीब शेतकरी, एक डॉक्टर, एक मजूर, एक उद्योगपती, एक विद्यार्थी, हे सर्व जेव्हा मतदान केंद्रात जातात तेव्हा त्यांच्या मतांची किंमत सारखीच असते. पण नाण्याला जशी एक बाजू असते तशी दुसरीही बाजू असते. मी तर फक्त प्रशासनाची आरती ओवाळायला आलेली नाहीये. जर मी फक्त SIR मोहिमेच्या नावानं कौतुकच करत राहिले तर ते माझ्या अभ्यासाचा आणि या मंचाचा अपमान ठरेल. मग मला एक सांगा, BLO म्हणून कोणाला पाठवले जातं? प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना? अहो, ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचं की घरोघरी जाऊन मतदार याद्या सुधारायच्या? शिक्षकांना अतिरिक्त तास दिल्यामुळं हे काम घाईघाईत होतं आणि घाईघाईत झालेल्या कामामुळं अनेक तरुण मतदारांची नावं मृत यादीत जाऊन बाद केली जातात. ही शोकांतिका नाही मग काय? मग मित्रांनो, SIR मोहीम बंद करायची
लोकशाही बळकट व्हावी तर आपल्याला या कामातून शिक्षकांना मुक्त करावं लागेल आणि या कामासाठी समर्पित आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल. कागदपत्रांची प्रक्रिया सोपी करून सबूत मागण्यापेक्षा सेवा देण्यावर भर द्यावा लागेल. आणि ही SIR मोहीम फक्त प्रशासनाची, शासनाची, पक्षाची, नेत्याची मोहीम न राहता ती प्रत्येकाची जन आंदोलन बनली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपली नाव नोंदणी आवर्जून तपासली पाहिजे. कोणतीही व्यवस्था असू द्या ती कागदावर चांगली दिसू शकते, पण तिचं यश हे तिच्या अंमलबजावणीवरच अवलंबून असतं. म्हणूनच SIR मोहीम ही फक्त एक प्रशासनाची मोहीम न राहता ती जन आंदोलन बनली पाहिजे. मग मला एक सांगा, जर SIR मोहीम आपण राबवतो तर तिची काय काळजी घेतली पाहिजे? प्रत्येक नागरिकाने आपली नाव नोंदणी तर तपासली पाहिजे. विशेषतः ही विश्वास जपण्याची जबाबदारी बनली पाहिजे. ती संविधानातील मूल्यांची परीक्षा बनली पाहिजे. ती प्रत्येक नागरिकाला सांगणारा संदेश बनली पाहिजे की तुझी नोंद ही अचूक असली पाहिजे. मत माझे हक्क माझा लोकशाहीचा हा मान. मत माझे हक्क माझे लोकशाहीचा हा मान. जपूया मतदार यादीत वाढवू भारताची शान. जागरूक नागरिक झालो तरच देश होईल महान. जागरूक नागरिक झालो तरच देश होईल महान. सशक्त लोकशाही घडवणे हेच आपले खरे अभियान. विशेषतः आजच्या तरुणांना मला सांगायचंय की सोशल मीडियावर स्टेटस ठेवून किंवा क्रांतीच्या बाता मारून देश बदलत नसतो. जर तुमचं 18 वर्ष वय पूर्ण होऊन देखील तुमचं नाव मतदार यादीत नसेल आणि तुम्ही SIR मोहिमेकडे दुर्लक्ष करत असाल तर देशाच्या समस्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावताय. देशाच्या समस्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावताय. उठा, जागे व्हा. आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती अचूक नोंदवा. तुम्हीही SIR मोहिमेत जा आणि आपल्या मित्रांनाही खेचून न्या आणि दाखवून द्या की ही पिढी निर्णय बदलणारी पिढी आहे, ना की ऐकून घेणारी पिढी. तुमचं एक मत सरकार बदलू शकतं आणि नव्या क्रांतीचा जन्म करू शकतं. जर तुमचं नावच मतदार यादीत नसेल तर तुमची अवकात शून्य मानली जाते आणि SIR मोहीम तुम्हाला शून्य नाही तर या देशाचा राजा बनवायला आली आहे. राजा. मग तुम्हीच ठरवा SIR मोहिमेकडे दुर्लक्ष करायचं की तिच्यावर ध्यान द्यायचं. काही ठिकाणी 4-4 ठिकाणी बोगस मतदारांची नावं दिली जातात. पण जेव्हा घरोघरी जाऊन आधार कार्ड आणि बायोमेट्रिक तपासणी होते तेव्हा हे बोगस मतदार गायब होतात. आणि म्हणूनच तुमच्या एका मताचं मूल्य कोणीही चोरू शकत नाही. हो, तुमच्या एका मताचं मूल्य कोणीही चोरू शकत नाही. ही झोपण्याची वेळ नाहीये. तुम्हीही जा, तुमच्या मित्रांनाही खेचून न्या आणि पुन्हा एकदा सांगते SIR मोहिमेकडे दुर्लक्ष करू नका. शेवटी एवढेच म्हणेल, ना जात पाहू ना धर्म पाहू, ना जात पाहू ना धर्म पाहू. मतदानात